नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे आप्पे। आपण सुरुवातीला चटणी बघूया। मी नारळ घेतलेले, ओले नारळ असं फोडून त्याचं खोबरं केलेले। हे ओल्या नारळाचं खोबरे आणि ह्यामध्ये शेंगदाणे, हे बघा शेंगदाणे आणि डाळ घेतलेले, कढीपत्ता, लसणच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची। आता आप्पे करताना आधी चटणी करूया आपण। ह्यामध्ये आपण आधी खोबरे टाकायचे, आणि मिरची आहे, हे 2 मिरच्या आहेत, ह्यामध्ये लसण आहे आणि हे शेंगदाणे आणि हे डाळ टाकायचे आणि शेंगदाणे धुवून टाकायचे। जर शेंगदाणे धुवून नाही टाकले तर चटणीला असा उग्र वास येतो। त्यामध्ये थोडी कोथिंबीर ऍड करणार आहे। कोथिंबीर भरपूर प्रमाणात चटणीमध्ये वापरली ना चटणी खूप छान लागते, त्याच्यामुळे भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे कढीपत्त्याची पानं पण घेतलेली आहेत। बघा, त्याच्यामध्ये थोडं पाणी ऍड करायचे। मी दरवेळेस नारळाचंच पाणी ऍड करते, पण आज मी साधं पाणी ऍड केलेले। हे बघा, आता इथं मी ह्या चटणीसाठी फोडणी देण्यासाठी तेल गरम करते। आता ही चटणी आपण मिक्सरला लावून घेऊया। त्यामध्ये मीठ आणि थोडी साखर पण ऍड करायची आहे, त्यामध्ये चव छान लागते। चला आता आपण ही चटणी करून घेऊया। ह्यामध्ये आपण थोडं पाणी ऍड करूया, हे बघा, आणि परत एकदा हिला फिरवून घेऊया। आता बघू शकता, हे बघा आपली किती छान चटणी झालेली आहे। आता आपण ही काढून घेऊया ह्या पॅन मध्ये। आता ह्या तेलामध्ये आपण थोडे जिरे टाकूया आणि थोडी मोहरी टाकूया आणि ह्यामध्ये थोडी कढीपत्त्याची पानं ऍड करणार आहे आणि थोडी कोथिंबीर पण टाकणार आहे आणि आपण ही चटणी ही अशी आपली झाली चटणी। आता आपण परत गॅस सुरू करून थोडं तेल गरम करूया। हे पहा, ह्या रव्यामध्ये मी थोडंसं दही ऍड केलेले आणि थोडा खायचा सोडा आणि मीठ करून हे 10 मिनिट ठेवलेले, आधी ठेवलेलं होतं मी हे। तर आता ह्यामध्ये आपण टमाटे टाकायचे। तुमच्या मुलाला जे जे आवडते, गाजर, ककडी, ते तुम्ही ह्यामध्ये ऍड करू शकता। आता मी हे गाजर, टमाटर आणि थोडं लसणाची पेस्ट टाकलेली आहे ह्यामध्ये आणि थोडी मिरची आपण ह्यामध्ये गरम तेलामध्ये तडका देऊन टाकूया। त्यामध्ये थोडे जिरे ऍड करते। हे बघा,
आणि हे आपण ह्याच्यामध्ये असं मिसळून घेऊया. आणि आप्पे करण्यासाठी आपण पॅन गरम करायला ठेवू आता. हे पहा, हे आपण असं बॅटर आता मिसळून घेऊया. ह्यामध्ये थोडं पाणी मी टाकते, थोडं पातळ करायचं आहे आपल्याला, असं आप्पे छान आले पाहिजेत असे. हे पहा, ह्यामध्ये तुम्ही ककडी घालू शकता, वाटाणे घालू शकता आणि पालकाची पाने पण घालू शकता. ह्यामध्ये पौष्टिक असा नाश्ता होतो हा मुलांसाठी. हे पहा, आता या पॅनला आपण थोडं तेल लावून घेऊया. आता हे पॅन गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये आप्पे सोडूया. बघा, आता हे गरम झालेले, आपण आता ह्यामध्ये आप्पे टाकूया. हे असे कमी कमी प्रमाणातच टाकायचं. आणि ह्यावर परत असं झाकण ठेवायचं. आणि हे बेटर असं छानपैकी फुललेले आहे. हा, आता बघा, आपले आप्पे असे मस्तपैकी फुललेली आहेत. आता हे आपण पलटी करूया. आपले बेटर असं खूप फुगलेले आहे, त्यामुळे पण आप्पे पण खूप टम्म झालेले आहेत. हे बघा, किती छोटे छोटे टाकले होते मी, किती गच्च झालेले, तसे टम्म फुगलेले. आता यावरतून आपण थोडंसं पाणी टाकूया, हे तेल टाकूया. आणि आता 2 मिनिट ठेवूया आपण कमी फ्लेमवर. हां बघा, आता 2 मिनिट झालेली आहेत. आता बघा, आपले आप्पे पूर्णपणे हे झालेले आहेत. आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. खूप असं टम्म फुगले. अजून आपण 1 मिनिट ठेवूया. तोपर्यंत मी प्लेटमध्ये चटणी घेते. हे पहा, आता 1 मिनिट झालेलं आहे. आता आपण हे आपले प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा, किती टम्म फुगले. मुलांना खाण्यासाठी तर खूप आवडीचा पदार्थ आहे मुलांचा. तुम्ही नाश्त्यासाठी, सकाळच्या मुलांच्या आपल्या डब्यासाठी हा पदार्थ करू शकता. हे पहा, कारण आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. बघा, तुम्हाला आवडला तर करून बघा असे गऱ्याचे आणि दह्याचे आप्पे, आणि कमेंटमध्ये मला सांगा कसे वाटले ते.